की स्वतःची कातडी बचावण्यासाठी बेताल वक्तव्य करणं आणि प्रसिद्धीच्या झोतात राहणं, यासाठी समाज माध्यमांचा अशा प्रकारे वापर करणं हे अत्यंत निषेधार्ह आहे. आपण जे कोणी भारतीय जनता पार्टीचा प्रमुख चेहरा आदरणीय चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील, यांच्यावर बेताल वक्तव्य करत राहायची, सातत्याने करायची, त्या आणि कोणी करायची, यांची काय विश्वासार्हता या समाजात आहे याचा एकदा आपण सगळ्यांनी आणि माझ्यासह त्यांनी सुद्धा याचा विचार केला पाहिजे. आपल्याला विधानसभेत नाकारलं, लोकसभेत नाकारलं, ते नैराश्य येऊन आता तुम्ही महानगरपालिकेच्या तोंडावर स्वतःच फक्त कातडी वाचवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून आपण करताय. जैन समाजाबद्दल त्यांचं जे वक्तव्य होतं त्याचा मी निषेध करतो, कारण जैन समाज हा आमच्या सोबत आहे आणि आम्ही जैन समाजासोबत आहे. 100% जैन समाजाच्या ज्या काही गोष्टी असतील, त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, त्यांच्या काही तक्रारी असतील, त्या निश्चितपणे भारतीय जनता पार्टी म्हणून सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून करणार आहोत, हे मी आता प्रामुख्याने आपल्याला सांगू इच्छितो. त्यात अधिक टेक्निकल न जाता की काय झालं, कसं झालं, यात जी जैन समाजाची मागणी असेल त्याच्याबरोबर भारतीय जनता पार्टी सक्षमपणे पाठीमागं त्यांच्या उभं आहे, हे आज आम्ही या ठिकाणी स्पष्ट करतो. परंतु जैन समाजाची बाजू कोण घेत आहे? तर अशाच एका अल्पसंख्याक समाजाची जागा ज्यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या नावावर बळकवली, ती बँकेत घाण ठेवली, तेव्हा यांची नीतिमत्ता आणि कुठं होती यांची नीतिमत्ता? यांना अधिकार दिलाय का हा? तर यांना हा अधिकार नाही. यांनी आधी त्या जागा, समाजाच्या ज्या जागा आहेत त्या आधी त्या समाजाला सुपूर्द केल्या पाहिजेत. वक्फ बोर्डाची जमीन रविवार पेठेतली स्वतःच्या कुटुंबियांच्या नावावर केलीये, लाटलीये, ट्रस्टींना आकलून दिलंय, भाडेकरूंना घालवलंय, 100 कोटी रुपयाचा हा भूखंड खाऊन टाकलाय. आणि त्यांनी या ठिकाणी येऊन अल्पसंख्याक समाजाची, जैन समाजाची जागा म्हणण्याचा अधिकार यांना आहे का? तर हा अधिकार त्यांना नाहीये. वक्फची जेव्हा ही सगळी लढाई ते ट्रस्टी लढत होते तेव्हा त्यांना दमदाटी करण्याचं काम यांनी केलं, त्यांच्यावर दडपशाही आणण्याचं काम यांनी केलं. त्यावेळेस तुमची नीतिमत्ता कुठे होती? त्यावेळेसला तुमच्यातला पुणेकर कुठे गेला होता? तर हा पुणेकर नाहीच आहे, हा संधी साधू ढोंगी माणूस आहे. यात त्यांनी जे जे काही आरोप केलेत त्यात निश्चितपणे त्या कंपनीतनं मुरली अण्णा विड्रॉल झाल्याचा हा कागद आहे आणि त्या कंपनीत हा सगळा व्यवहार व्हायच्या अगोदरच माननीय मुरली अण्णा त्यातनं विड्रॉ झालेले आहेत. ज्या दिवशी ते खासदार झाले आणि ज्या दिवशी त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्याच्या अगोदरच त्यांनी या सगळ्यातनं विड्रॉ घेतलेला आहे. आणि असं काही नाहीये की कोणी राजकारणी माणसांनी व्यवसाय करू नये, उलट व्यवसाय करावा, सक्षमतेने करावा, सचोटीने करावा. जागा बळकवण्याच्या केसेस ज्यांच्यावर आहेत, जागा बळकवण्याचे गुन्हे ज्यांच्यावर आहेत, त्यांनी असं म्हणावं का की जागा बळकवली आहे? तर अजिबात नाही. दुसरा त्यांचा जो मुद्दा मला, आणि पुन्हा एकदा जैन समाजावर येतो आणि तो विषय आपण संपवू, त्या संदर्भात त्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या स्तरावर आम्ही सांगू आणि त्यात जैन समाजाच्या बाजूने निर्णय होईल अशा पद्धतीची भारतीय जनता पार्टीची एकदम सक्षम अशी भूमिका आहे.